तो राजा जिवंत देवा, आम्हाला प्रत्येकाला तू सांभाळलंस आणि प्रभू राजा तुझ्या पवित्र स्थानामध्ये तुझ्या पवित्र चरणाजवळ तू आम्हाला प्रत्येकाला घेऊन आलास आणि जिवंत देवा तुझ्या वचनातून शिकण्यासाठी, तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करून घेण्यासाठी आणि पवित्र परमेश्वरा त्या सर्व गोष्टी आम्ही आत्मिकरित्या स्वीकारण्यासाठी एक उत्तम संधी प्रभूजी तो आम्हाला प्रत्येकाला देव केलेली आहे. जिवंत देवा, आम्ही प्रार्थना करत आहोत या समयामध्ये पवित्र परमेश्वरा या वचनाच्या द्वारे तो आम्हाला प्रत्येकांना 12 शिष्यांच्या जीवनाचं रहस्य तो आम्हाला प्रत्येकांना स्पष्ट करत असताना जिवंत देवा आम्ही धन्यवाद देतो की ज्या गोष्टी तू आम्हाला प्रत्येकांना शिकवत आहेस बाबा, या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. ज्या गोष्टी आज आम्ही शिकणार आहोत प्रभूची, त्या आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये त्या कायम सामावल्या जाऊ दे. आणि प्रभूची तू आम्हाला तयार कर, तू आम्हाला तयार कर की आम्ही तुझे खरे शिष्य तयार व्हावे. तू आम्हाला तयार कर की आम्ही खऱ्या अर्थाने तुझं काम आम्ही करावं. त्या प्रकारची कृपा तू आमच्या जीवनामध्ये प्रदान कर. सर्व अडखळण विघटन तू दूर कर. तुझ्या आत्मेने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने, तुझ्या अनुग्रहाने पवित्र परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला चालव. आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचं विचार आणि आमचं शरीर प्रभूचे आम्ही तुला समर्पित करत आहोत. या सर्व गोष्टीचा चालक मालक तू हो आणि प्रभूची तू आम्हाला प्रत्येकाला सहायताने मदत कर. प्रत्येक गोष्टीची स्पष्टता आणि पवित्र परमेश्वरा समंजसपणा तू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू प्रदान कर. सर्व आदर महिमा गौरव परमेश्वरा मी केवळ तुला आणि तुला देतो प्रभूची. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. सो या समयामध्ये प्रियानो तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. पुन्हा एकदा त्या जिवंत परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने त्याच्या गौरवासाठी, प्रभूने त्याच्या महिमेसाठी आम्हाला प्रत्येकांना त्याने एकत्रित केलेला आहे. सो पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूयात आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया की आज पुन्हा एकदा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांच्या जीवनाचं रहस्य याबद्दल आम्ही अभ्यासत असताना आजचा हा विशेष उपास प्रार्थना सभेचा हा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी आम्ही पवित्र शास्त्रातून ज्या गोष्टी आतापर्यंत ऐकलेल्या आहेत, जे प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताने निवडले यांच्या जीवनासंदर्भात आणि त्याचबरोबर आम्ही अभ्यासलं की प्रियानो जे मुख्य 12 वंशज यांच्या जीवनासंदर्भात, त्याचबरोबर आम्ही अभ्यासलं की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत यांच्या जीवनाबद्दलचा परिचय, बायोग्राफी आम्ही पाहिली. त्याचबरोबर प्रियांनो आम्ही पाहिलं की 12 संख्या काय आहे आणि तिचं महत्व पवित्र शास्त्रामध्ये कशा स्वरूपाने देण्यात आलेलं आहे. सो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांबद्दलचं रहस्य आम्ही समजून घेत असताना या 3ऱ्या भागामध्ये आम्ही एका विशेष विषयाला, विशेष भागाला आम्ही अभ्यासणार आहोत. 12 प्रेषितांबद्दल आम्ही ऐकलं. प्रेषित प्रेक्षकांचे अधिकृत प्रतिनिधी अपोस्टोलोस. आणि या गोष्टी आम्ही पाहिल्या की 12 प्रेषित आहेत आणि त्यानंतर आता आमच्या प्रत्येकांसाठी यातून कोणता बोध आजच्या दिवसामध्ये, आजच्या वेळामध्ये तो आम्हाला करू इच्छित आहे. 12 वंश झाले, 12 प्रेषित झाले. आता आमच्यासाठी यातून काय बोध आहे? कारण आम्हाला या गोष्टी समजल्यात, पण आमच्या प्रत्येकांना यातून बोध होणं गरजेचं आहे किंवा आम्हाला प्रभू या गोष्टीच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांना काय बोध करत आहे, या गोष्टी आज आम्ही अभ्यासणार आहोत या भागामध्ये. हा 3रा भाग आहे 12 शिष्यांच्या जीवनाच्या रहस्याचा. आणि या 3ऱ्या भागामध्ये एक वचन आम्ही वाचणार आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत. नवीन करारामध्ये योहान सुवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 31 आणि 32 आम्ही वाचणार आहोत. जॉन चॅप्टर 8 वर्स 31 and
32. John 8 verse 31, 32, please. ज्या यहुद्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेविला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी मी पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जी गोष्ट नमूद करत आहे, हिंदी बायबल जर असेल तर हिंदीमध्ये सुद्धा कृपया करून हे वचन तुम्ही वाचा. जी वचने या ठिकाणी देण्यात आलेली आहे, हिंदीमध्ये सुद्धा मी बघूया. तब यीशु ने उन यहूदियों से जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा, यदि तुम मेरे वचन में बने रहोगे तो सचमुच मेरे चेले ठहरोगे. तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा. या ठिकाणी प्रियांनो, जर आम्ही इंग्लिश मध्ये या वचनाला जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण गोष्ट या वचनामध्ये आम्हाला लक्षात येईल. इफ यू होल्ड टू माय टीचिंग यू आर रिअली माय डिसायपल्स. जर तुम्ही माझी वचने किंवा तुम्ही माझं शिक्षण, थोडासा शब्दार्थामध्ये थोडासा फरक आम्हाला या ठिकाणी जाणवेल. मराठीमध्ये वचन दिलेलं आहे, हिंदीमध्ये सुद्धा वचन दिलेलं आहे, पण इंग्लिश मध्ये जर आम्ही पाहिलं तर टीचिंग म्हणलेलं आहे. टीचिंग या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर त्या शब्दाशी निगडीत मराठीमध्ये अनुवाद होतो शिकवण किंवा शिक्षण किंवा आज्ञा. आणि या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की प्रभू येशू ख्रिस्त जे यहुद्यांमधून येशू ख्रिस्तावरती विश्वास करत होते, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उद्देशून जी गोष्ट नमूद केली, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात म्हणजे माझ्या शिकवणीत, माझ्या शिक्षणामध्ये, माझ्या आज्ञामध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्ही माझे खरोखर माझे शिष्य आहात. हालेलुया, हालेलुया. शिष्य आणि खरेखुरे शिष्य, खरोखर शिष्य, शिष्य आणि खरोखर शिष्य यामध्ये नक्कीच फरक आहे. बरोबर, बरोबर. आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टी लक्षात येतील की खरोखर शिष्य बनणं गरजेचं आहे. शिष्य बनणं आणि खरोखर शिष्य बनणं. कोणतं शिष्य बनायला आम्हाला आवडेल? बरोबर. आणि खरोखर शिष्य बनण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, जी गोष्ट किंवा जी वचने किंवा जे शिकवण, जी शिक्षण मी तुम्हाला देत आहे, ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे, जी वचने मी तुम्हाला शिकवत आहे, त्या वचनामध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्ही माझे खरोखर तुम्ही माझे शिष्य बनाल. तरच तुम्ही माझे शिष्य बनून राहाल, नसता फक्त नामधारी शिष्य तुम्ही बनाल. हालेलुया. असंच होतंय. एकीकडे फक्त नाताळ, नवीन वर्ष, ईस्टर, गुड फ्रायडे, पेंटिकॉस्टचा दिवस, XYZ एक्सेट्रा, इतक्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून घ्यायला किंवा ख्रिस्ती म्हणून घ्यायला बऱ्याच वेळेस आवडतं, पण खरोखर शिष्य बनून राहायला त्याच व्यक्तीला आवडतं की जो व्यक्ती प्रभूच्या शिकवणीमध्ये कायम राहतो. हालेलुया, हालेलुया. सो आम्हाला नामधारी नाही, फक्त सणासुदीसाठी नाही, तर प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी आम्हाला त्याच्या आज्ञामध्ये, त्याच्या शिकवणीमध्ये, त्याच्या वचनामध्ये आणि त्याने शिकवलेल्या शिक्षणामध्ये आम्हाला राहणं गरजेचं आहे. तरच प्रियांनो आम्ही त्याचे शिष्य बनतो. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य केव्हा बनतो? ज्या वेळेस आम्ही त्याच्या शिकवणीमध्ये, त्याच्या शिक्षणामध्ये, त्याच्या आज्ञामध्ये, त्याच्या वचनामध्ये आम्ही राहिलो तरच, नसता नाही. हालेलुया. सो आता मी पाहूया
शिष्यत्वाबद्दल या ठिकाणी जी गोष्ट नमूद केलेली आहे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने, कुठल्या शिष्याने ही गोष्ट सांगितली नाही, कुठल्या संदेष्टाने ही गोष्ट सांगितली नाही, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट नमूद करत आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी शिकवल्यात, सांगितल्यात, समजवल्यात, स्पष्ट केल्यात, त्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाही, पण जास्त हायलाइट या गोष्टी आमच्यासाठी होतात ज्यावेळेस स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ही गोष्ट शिकवतो. सो प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य आहेत, 12 प्रेषित आहे. आता 12 प्रेषितानंतर आता जे त्याच्यावरती विश्वास करतात त्यांना सुद्धा तो शिष्य बनवण्याची संधी किंवा शिष्य होण्याची संधी तो उपलब्ध करून देतो. आम्ही विश्वासाच्या द्वारे त्याचे शिष्य बनतो, पण खुरे किंवा खरोखर शिष्य केव्हा बनतो? खरे शिष्य कोण होते? खरोखर शिष्य कोण होते? 12. बरोबर. आता आम्हाला सुद्धा खरोखर शिष्य बनण्यासाठीची आवश्यकता काय आहे? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये, वचनामध्ये, आज्ञामध्ये, शिक्षणामध्ये जो राहील तोच प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य बनेल, नसता होऊ शकत नाही. ओके, पाहूया शिष्यत्वाबद्दल काय सांगितलेलं आहे. या बद्दलची वैशिष्ट्य आम्ही पाहूया आणि त्याच्या अटी काय आहेत या गोष्टी आम्ही समजून घेऊया. आणि त्यानुसार आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना या मुद्द्यानुसार पियानो जर आम्ही अभ्यासलं तर आम्हाला सुद्धा लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य जे खरोखर शिष्य होते, खरे शिष्य होते, ते सुद्धा असंच जगले. हालेलुया. पहिली गोष्ट आहे, पहिलं वैशिष्ट्य किंवा पहिली आट जी आहे की स्वतःचा नाकार करणे व स्वतःचा वधस्तंभ वाहणे. मत्तै 11, मत्तै 16 आणि वचन 24 मध्ये काय सांगत आहे? मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 24, मत्तै 16 आणि वचन 24 या ठिकाणी वचन काय सांगतं? मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. या ठिकाणी एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला लक्षात येईल. जो पहिला भाग आहे तो जास्त महत्वाचा आहे. प्रत्येकाचा जो व्ह्यू आहे, प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे, वेगवेगळा असू शकतो. हालेलुया. पण प्रियांनो, या ठिकाणी जो पहिला भाग आहे तो महत्वाचा असा मला वाटतो. कारण ओके, या ठिकाणी पहिला भाग जशा स्वरूपाने आपण वाचतो, बऱ्याच जणांना वाटतं की कोणाची इच्छा असेल तर मागे येण्याची, माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर. तत्पूर्वी त्याच्या अगोदरची जी वचनं आहेत ते वाचूया. वचन 24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला. ओके, हालेलुया. कोणाला म्हणाला? कोणाला म्हणाला? वचन स्पष्टपणे सांगतं, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की आपल्या शिष्यांना म्हणाला. जे त्याचे शिष्य आहेत, जे त्याच्यावरती विश्वास करतात ते त्याचे शिष्य आहेत, खरोखर शिष्य आहेत. आणि अशांनाच तो म्हणाला. हालेलुया. तो काय म्हणाला? माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. बाकीच्यांना नाही म्हणाला. जे शिष्य आहेत त्यांनाच म्हणाला. आणि शिष्यच कॅपेबल आहे, शिष्यच ती गोष्ट करू शकतात, दुसरं कोणीही करू शकत नाही. हालेलुया. शिष्यांची ती योग्यता आहे आणि बाकीच्यांची ती योग्यता नाही. आणि म्हणून जर आम्ही आमचा वधस्तंभ उचलतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःचा त्याग करतो, त्यावेळेस तो व्यक्ती कदापिही कुरकुर करत नाही. प्रभूच्या सेवेबद्दल असेल, प्रभूच्या मागे चालत असताना त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, त्याच्या जीवनामध्ये येणारे दुःख असतील, या गोष्टीबद्दल तो कदापिही कुरकुर करत नाही. हालेलुया. हालेलुया. नसतं पियानो. मी पाहतो की अनेक जण सांगतात की मी सेवेमध्ये आलो, मी प्रभूवरती विश्वास करायला लागलो आणि या कारणाने माझ्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्यात, अनेक अडचणी आल्यात आणि दुःख आले, मी फार कष्ट मी सहन करतो. हालेलुया. सो प्रियांनो, प्रभूचा खरोखर शिष्य जो व्यक्ती आहे तो शिष्य कदापि कुरकुर करत नाही. त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार कदापि येत नाही, कारण तो खरोखर प्रभूचा शिष्य आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला.
दुसऱ्यांना मुळीच नाही. हालेलुया. आणि जर आम्ही शिष्य आहोत तर प्रियानो तो आम्हाला म्हणत आहे, हालेलुया, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर पहिलं तर तो शिष्याला म्हणतो आणि त्यानंतर त्या शिष्यांमधून सुद्धा अशांना म्हणतो जे खरोखर शिष्य बनू इच्छितात. शिष्यांमधले शिष्य आहे आणि शिष्यांमधले खरोखर शिष्य आहे. हालेलुया. खरोखर शिष्य जे बनू इच्छितात त्यांना तो म्हणत आहे तर त्याने काय करावा, त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतःचा त्याग ही गोष्ट इतकी महत्वाची आहे, कारण जो व्यक्ती स्वतःचा त्याग करत नाही तो व्यक्ती आपल्या सुख सुविधा, कम्फर्ट झोन, आपल्या जीवनामध्ये शांती, आरोग्य, सगळ्या गोष्टीची पूर्तता या गोष्टीकडे तो लक्ष केंद्रित करतो, बाकी गोष्टीकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हालेलुया. सेवा म्हणजे प्रियांनो, शिष्यत्व म्हणजे प्रियांनो, सर्व गोष्टींमध्ये त्याग आणि अनेक गोष्टींच्या अडचणींना सामोरं जाणं आहे. हालेलुया. त्याग, स्वतःचा त्याग होणं, स्वतःचा नाकार करणं गरजेचं आहे. प्रियांनो, ज्या वेळेस मनुष्य स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी, स्वतःला कम्फर्ट वाटणाऱ्या गोष्टी जो व्यक्ती प्रियांनो स्वीकारतो तो व्यक्ती खराखुरा शिष्य बनू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि ज्याला शिष्य बनायचंय, फक्त शिष्य बनायचंय, तो आपलं कम्फर्ट झोन कदापि सोडत नाही. त्याला अशा स्वरूपाने तो राहतो की इतरांकडनं वाहवा ऐकायला, इतरांकडनं स्तुती ऐकायला, इतरांकडनं स्वतःचा मोठापणा ऐकायला, या गोष्टी त्याला आवडतात. पण प्रियांनो, जो खराखुरा शिष्य असतो तो ऍक्च्युअल मध्ये संकटांना सामोरे जातो, जसा पाऊल संकटांना सामोरे गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 प्रेषित सामोरे गेले अनेक संकटांना, दुःखांना, अनेक प्रकारच्या प्रियांनो छळांना. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही खरेखुरं शिष्य बनणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये असू, कोणत्या परिस्थितीमध्ये असू, आमच्या जीवनामध्ये दुःख उद्भवतील, आमच्या जीवनामध्ये अनेक संकट उद्भवतील, पण प्रियांनो, खराखुरा जो शिष्य आहे, खरोखर जो शिष्य आहे, तो त्या प्रत्येक गोष्टीवरती मात केल्याशिवाय राहणार नाही. त्याने स्वतःचा त्याग केलेला आहे. त्याला आवडणाऱ्या गोष्टी, त्याला कम्फर्ट वाटणाऱ्या गोष्टी, त्याला समाधान वाटणाऱ्या गोष्टींचा त्याने त्याग केलेला आहे आणि ख्रिस्ताला पटणाऱ्या, आवडणाऱ्या गोष्टीने त्याने आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. हालेलुया. तो आपला वधस्तंभ घेऊन चालतो. त्याला तो वधस्तंभ फार जड वाटत नाही. हालेलुया. शिष्यत्व हे त्याला जड वाटत नाही. येशू ख्रिस्ताचं जीवन त्याला जड वाटत नाही, कारण प्रियांनो, त्याने सर्वस्व स्वरूपाने त्याने स्वतःचा त्याग केलेला आहे आणि ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या अंतःकरणामध्ये केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तो कुरकुर करणार नाही. त्यानंतर स्वतःचा त्याग, पहिला मुद्दा आम्ही पाहिला, त्याचं वैशिष्ट्य, त्याची अट की स्वतःचा नाकार करणे व वधस्तंभ उचलणे, वाहने. त्यानंतर दुसरा मुद्दा आम्ही पाहूया, दुसरं वैशिष्ट्य किंवा दुसरी अट. लूका वर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 26. लुका 14 वर्स 26. लूक 14:26. जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. हालेलुया. आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट, परित्याग. हालेलुया. अनेक जणांचं प्रियांनो जी जवळीकता किंवा लगाव, हिंदीमध्ये त्याला लगाव म्हणतात, किंवा अतिप्रेम किंवा अति जवळीकता. सो प्रियांनो, ही गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने नमूद केली की खरे शिष्य कोण, या आशाखाली प्रियांनो ही वचनं देण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. हालेलुया. द्वेष करणं म्हणजे का आता, म्हणजे त्यांच्याबरोबर मारामारी करायची का? हालेलुया. द्वेष करणं म्हणजे त्यांचा रागराग करायचा का? ऍक्च्युअल मध्ये याचा मूलतः जो अर्थ आहे तो थोडासा जसा मी समजतो तसा नाहीये. द्वेष करणं, जरा हिंदीमध्ये वाचूयात प्लीज.
लूक 14 आणि वचन 26 मध्ये. यदि कोई मेरे पास आए और अपने पिता और माता और पत्नी और बच्चों और भाई और बहनों वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने तो वह मेरा चेला नहीं हो सकता. ओके, अप्रिय न जाणे. प्रिय आणि अप्रिय. आमच्यासाठी प्रिय कोण असतो? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य जो बनतो त्याच्यासाठी फक्त प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, पिता परमेश्वर. आणि अप्रिय म्हणजे दुय्यम स्थान किंवा नंतरच जे स्थान आहे ते आपल्या कुटुंबाचं. हालेलुया. अतिप्रिय केवळ परमेश्वर. हालेलुया. जरा वाजवायचं तर जोरदार वाजव. हालेलुया. या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला लक्षात येते की भाषांतरामध्ये किंवा आपल्या शब्द संग्रहानुसार प्रियानो द्वेष करणं या ठिकाणी जी गोष्ट नमूद केलेली आहे, परत एकदा वाचूया तो शब्द वाचा. हा, हिंदी. वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने तो वह मेरा चेला नहीं हो सकता. तो स्वतःला आणि आपल्या परिवाराला अप्रिय न मानणारा जर झाला तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. सुप्रियांनो, आम्हाला ही गोष्ट फार महत्वाची आहे की आम्ही या सर्व गोष्टीचा परित्याग करणं गरजेचं आहे. अनेक जण प्रियांनो सेवेमध्ये असतात किंवा अनेक जण अशा स्वरूपाने त्याचं विश्वासाचं जीवन तो जगतो. खरा शिष्य या संदर्भात आम्ही पाहत आहोत. खरा शिष्य होणं या संदर्भात आम्ही शिकत असताना अनेक जण प्रियांनो येशू ख्रिस्ताचा अनुयायी किंवा खरा शिष्य बनण्याची इच्छा असते, पण एका बाजूला तो आपल्या प्रियजनांचा किंवा आपल्या स्वतःचा त्याग करायला तो तयार होत नाही. हालेलुया. अनेक जण प्रियांनो आपल्या परिवाराबद्दल किंवा आपल्या स्वतःबद्दल तो जास्त जागृत राहतो. स्वतःवरती आपल्या परिवारावरती तो अति प्रेम करतो. आणि जो व्यक्ती प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगतं की जगावरचं प्रेम हे देवाबरोबर किंवा परमेश्वराबरोबर वैर आहे. म्हणून प्रियानो आम्ही स्वतःचा त्याग करणं आणि आपल्या परिवाराचा सुद्धा त्याग करणं, त्याग इन द सेन्स आम्ही पाहिलं की प्रथमतः आमचं प्रेम, आमची प्रीती ही परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. सो त्यानंतर प्रियांनो आमच्यासाठी जे प्रेमाचं स्थान आहे प्रियांनो ते स्थान आहे हालेलुया. सो ही गोष्ट आम्ही समजणं फार महत्वाची बाब आहे. हालेलुया. त्यानंतर लूका शुभवर्तमान 14 आणि वचन 33. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. जी तिसरी बाब आहे ती तिसरी बाब की त्याने सर्व त्याग करणं गरजेचं आहे. सर्वस्वाचा त्याग काय आहे? आत्मसमर्पण. आणखी हु आय एम, मी कोण आहे, या गोष्टीचा त्याग करणं. कधी कधी प्रियांनो आपल्या शिक्षणाचा अभिमान वाटतो, कधी कधी आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा अभिमान वाटतो, कधी कधी प्रियांनो आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा अभिमान वाटतो, कधी कधी आपल्या वयाचा अभिमान वाटतो, आपल्या पदाचा अभिमान वाटतो, आपल्याकडे असलेल्या हुद्द्याचा अभिमान वाटतो. पण ज्या वेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य, खरा शिष्य आम्ही बनतो, खरोखर शिष्य आम्ही बनतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा त्याने त्याग करणं, सर्वस्वाचा त्याग करणं गरजेचं आहे. हु आय एम, मी कोण आहे या गोष्टीचा. हालेलुया. जर आम्ही सर्वस्वाचा त्याग करत नाही त्यावेळेस प्रियांनो मला खरोखर शिष्य बनता येत नाही, फक्त तो शिष्य बनून राहील. हालेलुया. शिष्य आणि खरोखर शिष्य, शिष्य आणि खरा शिष्य या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. हालेलुया. 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 सो मोबाईल एक ऍपलचा मोबाईल आहे आणि एक चायना मोबाईल आहे. मोबाईल दोन्ही आहेत, पण ओरिजिनल कोणता आहे? ऍपल. हालेलुया. सो कोणता आवडेल आपल्याला? बरोबर, चायना नाही आवडणार. स्वस्त जरी असला
दिसायला चांगला जरी असला पण आपण ब्रँडला जास्त महत्व देतो, ओरिजिनलला जास्त महत्व देतो. त्या प्रकारे परमेश्वर पिता सुद्धा तसाच आहे. तो जो खराखुरा शिष्य आहे त्याच्यावरती तो खरोखर प्रेम त्याच्यावरती तो अधिक करतो. हालेलुया, हालेलुया. सो त्याची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग आम्ही करावा. आम्ही कोण आहोत, कोणत्या परिवारातून आलो, कोणत्या जातीतून आम्ही आलो, कोणत्या घराण्यातून आम्ही आलो, कोणत्या वंशातून आम्ही आलो, कोणत्या ठिकाणाहून आम्ही आलो, कोणतं शिक्षण आमच्याकडे आहे, किती पद आमच्याकडे आहे, कोणता हुद्दा आमच्याकडे आहे, कोणत्या आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणती संपत्ती आमच्याकडे आहे. आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे येतो त्यावेळेस आम्ही पूर्णपणे शून्यवत होऊन आम्ही सर्वस्वाचा त्याग त्याच्याकडे करणं गरजेचं आहे. प्रियांनो, ख्रिस्ताकडे आल्यानंतर ऍटिट्यूड ही गोष्ट मुळीच चालत नाही. नथिंग, काहीच नाही चालत. ज्या वेळेस आम्ही आमचा ऍटिट्यूड दाखवायला लागतो तर परमेश्वराने जर त्याचा ऍटिट्यूड दाखवला तर काय होईल? हालेलुया. तो परमेश्वर आहे, तो परमेश्वर आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मी आहे तो आहे, मी आहे तो आहे. हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये नम्रतेला प्राधान्य देतो, नम्रतेला तो पाहतो. आणि त्या नम्रतेचं प्रियांनो त्याने उदाहरण दिलं प्रभू येशू ख्रिस्त. ज्याच्या ठाई ती नम्रता आहे, ज्याच्या ठाई ती लीनता आहे, ज्याच्या ठाई त्या स्वरूपाची वृत्ती आहे प्रियांनो, त्याच व्यक्तीला तो प्रभू उच्च करतो. आणि जर आम्ही परित्याग आमच्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग केला नाही, आम्ही म्हणलं की नाही मी तर फार मोठ्या श्रीमंत घराण्यातून मी आहे, मी म्हणलं की माझं शिक्षण इतकं आहे, मी जर म्हणलं की मी अशा परिवारातून मी आलो. प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो पौल हा उच्च शिक्षित होता, पौलाकडे ज्ञान होतं, पौलाकडे प्रियांनो सौंदर्य होतं, पौलाकडे संपत्ती होती, पौलाकडे नाव होतं. पण ज्यावेळेस तो प्रभूकडे आला, ज्यावेळेस प्रभूने त्याची पकड घेतली, ज्यावेळेस प्रभूने त्याला निवडलं, देन त्याने म्हणलं की मी माझं सर्वस्व त्या वधस्तंभावरती मी खिळलेलो आहे, मी जगासाठी वधस्तंभावरती खिळलेलो आहे. हालेलुया. त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. तो पुरुषांपैकी होता. प्रियांनो, त्या वेळामध्ये रोमी नागरिक असणं हे सर्वात प्रतिष्ठेची प्रियांनो बाब मानली जात होते. रोमी साम्राज्य त्या वेळामध्ये होतं आणि रोमी नागरिकत्व हे त्याने मोल देऊन प्रियांनो विकत घेतलेलं होतं. पुष्कळ रक्कम त्याने देऊन प्रियांनो ते रोमी नागरिकत्व त्याने स्वीकारलेलं होतं. आपण सुद्धा एखाद्या देशाचं नागरिकत्व आपण स्वीकारू शकतो, विकत घेऊ शकतो. हालेलुया. सो त्याने त्या सर्व गोष्टी त्याने म्हटल्या की मी या सर्व गोष्टी आता केर कचरा तू मानत होता. हालेलुया. याला प्रियांनो सर्वस्वाचा त्याग करणं म्हणतो. जर प्रियांनो आम्ही आमच्या सर्वस्वाचा त्याग करत नाही तर त्यावेळेस आम्ही स्वतःचा ऍटिट्यूड त्या ठिकाणी दाखवायला लागतो. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या वेळेस आम्ही आमचा ऍटिट्यूड काय म्हणू त्याला, ओके, ऍटिट्यूड आपल्याला कळतंय. मीपणा किंवा गर्व, घमंड, आणि ज्या वेळेस आम्ही आमचा हा ऍटिट्यूड बाजूला सारतो त्यावेळेस प्रभू आमची ती नम्रता, ती लीनता आमच्या जीवनातून पाहून प्रियांनो आम्ही सर्वस्वाचा त्याग केल्या कारणाने ज्या प्रकारे पौलाच्या द्वारे मोठं काम परमेश्वराने प्रभूने करून घेतलं त्यावेळेस प्रियांनो खऱ्या शिष्यांकडनं तो मोठं काम करून घेतो. हालेलुया. ते साधारण राहत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये शिष्यत्वाची ही वैशिष्ट्य मी पाहत आहोत. आणि याची अट या ठिकाणी मी वाचली. पहिली गोष्ट मी पाहिली की आम्ही स्वतःचा नाकार करणे, वधस्तंभ वाहने, त्यानंतर परित्याग करणे आणि त्यानंतर सर्वस्वाचा त्याग करणे, ही गोष्ट आम्ही अभ्यासली.
त्यानंतर आता चौथा मुद्दा या ठिकाणी आम्ही वाचूयात, बघूयात. योहान कुशवर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 31, जॉन चॅप्टर 8 वर्स 31 या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. वाचूयात. योहान 8:31. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. चौथी जी बाब महत्वाची आहे ती आहे खंबीरपणा. हालेलुया. खंबीरपणा जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर बियांनो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे खरोखर आम्ही शिष्य बनू शकत नाही. पहिल्या या शतकामध्ये, हा पहिलं शतक आहे, या पहिल्या शतकामध्ये ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करणं हे यहुद्यांसाठी प्रियानो सोपी गोष्ट नव्हती. यहुदीच हे पहिले ख्रिस्त विरोधी आहेत. पहिले ख्रिस्त विरोधी यहुदीच आहे. आणि ज्या प्रकारे परमेश्वराचं प्रभू येशू ख्रिस्त ज्या प्रकारे म्हणतो की मी माझ्या स्वकीयांसाठी, माझ्या लोकांसाठी मी या ठिकाणी आलो, म्हणजे यहुद्यांसाठी, इस्रायलासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला द्वेष करणारे ख्रिस्त विरोधी हे यहुदीच आहे. आणि या यहुद्यांपैकीच वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ही गोष्ट इतकी साधारण मुळीच नव्हती प्रियानो. जे ख्रिस्त विरोधी आहे त्यांच्यामधूनच प्रियानो ख्रिस्ताचा स्वीकार करणारे, येशू ख्रिस्तावरती विश्वास करणारे, यांना प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर माझे खरोखर शिष्य आहात. आमच्या जीवनामध्ये प्रियानो खंबीरपणा गरजेचा आहे. कधी कधी आम्ही डगमगायला लागतो, कधी कधी आम्ही अडखळायला लागतो, पण प्रियानो आमच्या अंतःकरणामध्ये जर विश्वास आहे, आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही खंबीर आहोत की किती संकट येऊ द्या, दुःख येऊ द्या, आजारपण येऊ द्या, छळ होऊ द्या, निंदा होऊ द्या, अपमान होऊ द्या, मी येशूला सोडणार नाही. हालेलुया. आणि त्याच कारणाने प्रियानो मला पाहायला मिळतं की आज अनेक यहुदी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून ख्रिस्ती जीवन ते जगत आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेमेच्या वाटेवरती असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेमेकडे पाहून तो रडला होता की तू माझा स्वीकार केला नाहीस. पण प्रियांनो आजच्या घडीला जर आम्ही पाहिलं तर आज अनेक यहुदी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. हालेलुया. सो प्रियांनो प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये खंबीर असणं गरजेचं आहे. छळ, निंदा, अपमान आणि आम्हाला कदापि चांगली वागणूक मिळणार नाही ही गोष्ट कायम लक्षात घेणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्याने कुठल्या प्रकारची चूक केली नाही, अपराध केले नाही, कुठल्या प्रकारचं पाप त्याने केले नाही, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलं. प्रियानो या जगाकडनं आम्ही आणखी कोणती चांगली अपेक्षा करू शकतो? कुठलीच नाही. चूक नसताना, अपराध नसताना, पाप नसताना निरापराधी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती या जगाने खेळलं तर या जगातून आम्ही कदापि चांगली अपेक्षा करू शकत नाही, मुळीच नाही. हालेलुया. कारण जगामध्ये पाप आहे, जगामध्ये अंधकार आहे आणि अंधकाराच्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांकडनं आम्ही कदापि चांगली अपेक्षा मुळीच करू शकत नाही. हालेलुया. म्हणून जगाकडनं कदापि चांगली अपेक्षा मुळीच करू नका. चांगलं देणारा केवळ प्रभू आहे, केवळ पिता परमेश्वर आहे की त्याच्याकडनं आम्हाला चांगल्या गोष्टी नक्की मिळतात. त्यानंतर पाचवा मुद्दा किंवा पाचवी अट आमच्यासाठी आहे, जे खरे शिष्य बनू इच्छितात ते आहे फलदायित्व. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. योहान शुभवर्तमान अध्याय 15 आणि वचन 8 मध्ये, जॉन चॅप्टर 15 वर्स 8. योहान 15:8, जॉन 15:8. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझे पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही विपुल फळ दिल्याने, फळ देणं आणि विपुल फळ देणं फरक आहे, फरक आहे. विपुल फळ देणं आणि फळ देणं. आम्ही पाहतो की काही झाडांना पुष्कळ फळं असतात आणि काही झाडांना
मोजता येतील इतकेच फळ असतात. हालेलुया, हालेलुया. सो पित्याचा गौरव केव्हा होतो? हालेलुया. विपुल फळ जर असेल तरच पित्याचा गौरव, आणि कम फळ असतील तर, फक्त फळच असतील आणि नसतीलच तर, विपुल फळ दिल्याने पित्याचं गौरव होतं आणि त्याच वेळेस तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनतो. हालेलुया. सो प्रियांनो, जर फळाबद्दल आम्ही पाहिलं तर दोन प्रकारच्या गोष्टी आम्हाला लक्षात येतील. एक आहे की तो नवीन आत्म्याना जन्म देतो. दुसरी गोष्ट की तो व्यक्ती आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये तो उन्नतीत होतो, आत्मिक फळ त्याच्या जीवनामध्ये येतात. हालेलुया. सो आम्ही पाहतो की पिढ्यानपिढ्याची ख्रिस्तीत्व जीवन त्या परिवारासाठी असेल, पण त्या ठिकाणामध्ये, त्या परिवारामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आत्म्याची फळं जर नसतील तर पित्याचा गौरवही नाही आणि तो शिष्य सुद्धा मुळीच नाही. हालेलुया. त्याचबरोबर पिढ्यानपिढ्याचं किंवा ख्रिस्ती नाव त्याला लागलेलं आहे, ख्रिस्ती कुटुंबातून तो आहे, पण त्याच्या जीवनाच्या द्वारे नवीन विश्वासणारा जर जन्माला येत नाही तर प्रियांनो त्याला स्वतःला पित्याचा गौरव करता येत नाही आणि त्याचबरोबर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य सुद्धा तो बनत नाही. हालेलुया. असं होतंय, अशा गोष्टी घडतायत, होत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट नमूद केली की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. फलदायित्व आमच्या जीवनामध्ये जर नसेल तर आम्ही आत्मिकरित्या वांज आहोत. हालेलुया. आत्मिकरित्या वांजपणा असलेल्या व्यक्तीला पियानो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश असेल की नसेल याची शाश्वती मुळीच दिलेली नाही. हालेलुया. म्हणून फलदायित्व आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आम्ही स्वतः आत्मिकरित्या परिपक्वता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली, आत्मिकरित्या आम्ही सुद्धा फलदायी आम्ही असणं गरजेचं आहे. आत्मेची फळं आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि आत्म्याच्या फळाबरोबर प्रियानो आत्मिकरित्या आम्ही इतरांना जन्म देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आमच्याद्वारे नवीन आत्मा ख्रिस्ताकडे येणं गरजेचं आहे. हालेलुया. फार वाईट वाटतं की काही जण म्हणतात की आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत, पण त्यांना विचारलं की सुवार्ता काय आहे, ते तोंडाकडे पाहतात की सुवार्ता हा पहिला शब्द त्यांनी ऐकला. हालेलुया. हालेलुया. त्यांना विचारलं की तुम्ही कोणाला सुवार्ता सांगितली का, ते असं पाहतात, हा लोकांना माहिती की मी ख्रिस्ती आहे, इट्स ओके, इतकी गोष्ट सफिशियंट आहे का. आमच्या ख्रिस्ती असण्याबद्दल प्रियांनो ही गोष्ट इतरांना आत्मिकरित्या जन्म देण्यासाठी किंवा इतरांचं तारण करून देण्यासाठी प्रियांनो सफिशियंट नाहीये. जोपर्यंत आम्ही त्याला सुवार्ता सांगणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो येशूवरती विश्वास मुळीच करू शकणार नाही. आम्ही त्याला सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. आम्ही फलदायित्व असणं आमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. जर आमच्याद्वारे आत्मिकरित्या कोणीही जन्माला येत नाही, आत्मिकरित्या आम्ही सुद्धा आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये येत नाही, तर प्रियांनो आत्मिकरित्या तो व्यक्ती कदापि प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य होऊ शकत नाही. स्पष्टपणे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही माझे शिष्य व्हाल ज्याच वेळेस तुम्ही विपुल फळ द्याल आणि पित्याचा गौरव होईल आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो 5 गोष्टी आम्ही पाहिल्या की शिष्यत्व स्वतःचा नाकार करणे आणि वधस्तंभ वाहणे, परित्याग करणे, सर्व त्याग करणे, सर्वस्वाचा त्याग करणे, त्यानंतर खंबीरपणा आणि त्यानंतर फलदायित्व. सो या गोष्टी आवश्यक आहे खरा शिष्य बनण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर शिष्यत्वासाठी समर्पित जीवन आवश्यक आहे.
जर समर्पित जीवन नसेल तर तो व्यक्ती खराखुरा शिष्य, खरोखर शिष्य तो बनू शकत नाही. हालेलुया. समर्पित जीवनाबद्दल काय सांगितलं या गोष्टी आम्ही पाहूया. पहिला मुद्दा यामध्ये आहे पापाला मरणे किंवा पाप न करणे. याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. रोमकरासपत्र अध्याय 6 आणि वचन 2 मध्ये, रोमन चॅप्टर 6 वर्स 2, कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार. हालेलुया. या ठिकाणी पौल जी गोष्ट नमूद करत आहे, कधीच नाही. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार. त्याने प्रश्न विचारलाय. ज्याच्यासाठी आम्ही मेलो आता त्यामध्ये आम्ही कसे राहणार. म्हणून प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण पापासाठी मेलेलो असणं गरजेचं आहे. पापाला मरणे आणि पाप न करणे ही गोष्ट गरजेची आहे. पूर्णपणे समर्पण आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे शिष्यत्वासाठी, खरा शिष्य बनण्यासाठी. जर पूर्णपणे जर त्याचं जीवन समर्पित नाही तर तो पाप करेल. हालेलुया. ते पाप त्याच्यासाठी पियानो घातक ठरेल. आत्मिक जीवनासाठी, आत्मिक उन्नतीसाठी ते पाप त्याच्यासाठी घातक ठरेल. आत्मिक फळ त्याच्या जीवनामध्ये न येण्यासाठी ते पाप घातक ठरेल. त्याच्या जीवनाच्या द्वारे आत्मिकरित्या कोणी जन्माला येण्यासाठी. सो प्रियांनो, पाप न करणं हे फार महत्वाचं आहे. आत्मिक जीवन त्याचं समर्पित असणं आवश्यक आहे शिष्यत्वासाठी. रोम 6 आणि वचन 7 मध्ये आम्ही पाहूया. सेम चॅप्टर वर्स 7. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. हालेलुया. या ठिकाणी स्वतः जी गोष्ट पौल नमूद करत आहे, कारण पौल म्हणतो की मी वधस्तंभावरती मी मेलेलो आहे. ख्रिस्तासाठी मी वधस्तंभावरती मेलेलो आहे. जग माझ्यासाठी मेलेलं आहे. आणि जी गोष्ट या ठिकाणी तो नमूद करतो, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. जर आम्ही आत्मिकरित्या मरत नाही, आत्मिकरित्या आम्ही जर स्वतःला वधस्तंभावरती खिळवत नाही, आम्ही पाप करणं सोडून देतो, त्याच वेळेस तो व्यक्ती काय करतो, तो वधस्तंभावरती मारला जातो. कारण वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आम्ही स्वतःला वधस्तंभावरती मारणं गरजेचं आहे. पाप न करणं गरजेचं आहे. आणि स्वतःला वधस्तंभावरती मारणं याची कबुली काय आहे. उघडपणे पाण्याने बाप्तिस्मा घेणं आहे. हालेलुया. आणि त्यानुसार पियांनो आम्ही ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही वागणूक तशी आमची असली पाहिजे. आमचं वागणं, आमचं उठणं बसणं, आमची वर्तणूक तशी असणं गरजेचं आहे. फक्त आम्ही ऐकून ती फक्त अंतःकरणामध्ये ठेवता कामा नये. तशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवते, तशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या परीक्षेमध्ये, त्या वेळामध्ये आम्ही कसं वागतो ही गोष्ट फार मॅटर करते. हालेलुया. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया. रोम 6 आणि वचन 11 मध्ये, सेम चॅप्टर वर्स 11. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. हालेलुया. या ठिकाणी पौल म्हणतो की तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आम्ही कोणासाठी जिवंत झालो. हालेलुया. आम्ही स्वतःसाठी जिवंत झालो का. आम्ही स्वतःसाठी मेलो. हालेलुया. कोणासाठी मेलो. आम्ही स्वतःसाठी मेलो, आम्ही जगासाठी मेलो, आम्ही पापासाठी मेलो. आता आम्ही कोणासाठी जगतोय, कशासाठी आम्ही जिवंत झालोय. देवाप्रित्यर्थ, ख्रिस्ताप्रित्यर्थ, त्या जिवंत पित्याच्या पित्यर्थ, त्याच्यासाठी. आम्ही स्वतःसाठी आता जिवंत झालोय का. हालेलुया. मुळीच नाही. आम्ही स्वतःसाठी जिवंत झालेलो नाही. म्हणजे आम्ही ख्रिस्ताबरोबर मारल्या गेलो. जसं आम्ही बाप्तिस्मा घेतो म्हणजे ख्रिस्ताबरोबर आम्ही त्या पाण्यामध्ये
बुडल्या जातो म्हणजे आम्ही मारल्या जातो. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, आम्ही ज्यावेळेस त्या पाण्यातून बाहेर येतो, आम्ही ख्रिस्ताबरोबर उठविल्या जातो, आम्ही जिवंत केल्या जातो. प्रियांनो, ही गोष्ट इतकी महत्वाची आहे, इतकी महत्वाची आहे. कारण प्रियांनो, जसं पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की भूते विश्वास ठेवतात. हालेलुया. अनेक जण प्रियांनो मला पाहायला मिळतं की ते येशू ख्रिस्ताकडे येतात, त्यांच्या समस्या घेऊन, अडचणी घेऊन, दुःख घेऊन, निराशा घेऊन, आपत्ती घेऊन, अनेक प्रकारची बंधनं घेऊन येतात. पण जसा खऱ्या अर्थाने त्यांना स्वीकार करण्याची वेळ येते, ते मागे सरायला लागतात. हालेलुया. मागे आपले पावलं घेतात की मी कधीतरी स्वीकार करेल, मी कधीतरी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करेल, कधीतरी मी पाहिल, वेळ येईल. सो वेळ केव्हा येईल? देवाचं वचन आम्हाला सांगतं आजच तारणाचा दिवस आहे. हालेलुया. निश्चय आम्हाला करावा लागणार आहे, विचार आम्हाला करावा लागणार आहे, दृढता आम्हाला करावी लागणार आहे. प्रभू येऊन सांगणार नाही की जा आणि बाप्तिस्मा घे. नो वे. हालेलुया. तो आम्हाला शिकवतो, सांगतो, निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. हालेलुया. निर्णय आमचा असणार आहे. ज्या प्रकारे प्रियांनो मी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्या ज्या लोकांनी प्रियांनो प्रभूचं वचन ऐकलं, वाणी ऐकली, प्रियांनो ज्या ज्या लोकांनी प्रेषितांची वाणी ऐकली, प्रेषितांची वचन ऐकली, प्रियांनो त्यांनी निर्णय केला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की एका शंटाने प्रियांनो बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. त्यांनी स्वतः निर्णय केला, स्वतः डिसिजन घेतली. आम्हाला स्वतःला निर्णय घ्यावा लागणार. त्यांनी आत्मिकरित्या त्याने आम्हाला विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये दिलाय, तो आत्मा आमच्या ठाई त्याने शिक्कामोर्तब केलाय. पण चॉईस आमची आहे, निवड आमची आहे की आम्हाला ठरवायचंय की नाही ठरवायचं. जर आम्ही ठरवतो तर नक्की आम्ही करू, आणि नाही ठरवलं तर प्रियांनो सैतान तयारच आहे त्याचं काम करण्यासाठी. हालेलुया. पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की लहानातील एकाचाही नाश व्हावा ही तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही, तर प्रत्येक व्यक्ती तारला जावा, प्रत्येक आत्मा वाचवल्या जावा, ही पित्याची इच्छा आहे. म्हणून आम्ही प्रत्येकाने निर्णय करणं गरजेचं आहे. देवापित्यर्थ आम्ही जिवंत झालेलो असे आम्ही मानणं गरजेचं आहे. ती मान्यता त्याच वेळेस होईल की ज्या वेळेस आम्ही या गोष्टीची पूर्तता करू. आम्ही फक्त म्हणलं नाही मी येशूवरती विश्वास करतो, इट्स ओके. भूत पण करतात. हालेलुया. तेही करतात, पण ती कृती उघडपणे होणं गरजेचं आहे. उघडपणे ती गोष्ट होणं गरजेचं आहे की तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही मारल्या जाणं, तुम्ही उठवल्या जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेता, तुम्ही बुडल्या जाता, तुम्ही वर काढल्या जाता, तुम्ही मारल्या जाता, तुम्ही जिवंत केल्या जातात, ही गोष्ट पूर्तता होणं गरजेचं आहे. हालेलुया. सो प्रियांनो, ज्या प्रकारे या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवापित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आम्हाला पापासाठी मरणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही पापासाठी मारल्या जाणार नाही, ते पाप आमच्यामध्ये काम करत राहील. बरोबर बरोबर. जी गोष्ट आत असते प्रियांनो, ते गोष्ट काम करत असते, म्हणून ती गोष्ट काढून फेकणं गरजेचं आहे. हालेलुया. द्वेष आहे, द्वेष काम करणार आहे. राग आहे, काम करणार आहे. मत्सर आहे, काम करणार आहे. तट आहे तर काम करणार आहे. ते मधल्यामध्ये ज्या पर्यंत ते आतमध्ये राहणार आहे तोपर्यंत ते त्याचं काम करणार आहे. आणि ज्या वेळेस आम्ही त्या सर्व गोष्टी उचलून बाहेर फेकून देऊ, देन प्रभूचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करेल, प्रभूचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काम करेल. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही जगाचे नाही, तुम्ही जगाचे नाही, म्हणून जग तुमचा द्वेष करते. आम्ही प्रभूचे आहोत, आम्ही त्या जिवंत देवाचे आहोत. आणि म्हणून प्रियांनो त्याने आम्हाला या जगातून निवडलेलं आहे. आम्ही पापाला मरणं गरजेचं आहे, पाप न करणं गरजेचं आहे. गलती 5 आणि वचन 24 मध्ये या ठिकाणी काय सांगत आहे? गलुसियन चॅप्टर 5 वर्स 24. जे ख्रिस्त येशूचे आहे त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. हालेलुया. या ठिकाणी पौल आणखी गोष्ट नमूद करत आहे, जी गोष्ट या वचनामध्ये त्याने दिलेली आहे. गलती 5 आणि वचन
24 मध्ये जी गोष्ट तो नमूद करत आहे की जे ख्रिस्त येशूचे आहेत. आम्ही कोणाचे आहोत? कोणाचे आहोत? आणि ज्या व्यक्तीच्या ठाई प्रियांनो विकार आहेत, वासना आहेत, अशा सर्व गोष्टींच्या सहित देह स्वभाव त्याने वधस्तंभावरती खेळलेला आहे. कोणत्या गोष्टीने मनुष्य पाप करतो? विकार आहेत, वासना आहेत आणि देह स्वभाव आहेत, शरीराचा स्वभाव. या कारणाने प्रियांनो मनुष्य पाप करतो आणि या सर्व गोष्टींच्या सहित प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गोष्टी वधस्तंभावरती खेळवलेल्या आहेत. आता जर त्या गोष्टी वधस्तंभावरती खेळण्यात आल्या येशू ख्रिस्ता बरोबर, तर प्रियांनो आता मला सांगा की आता आम्ही पापासाठी मारल्या जातो की नाही? पूर्णपणे मारल्या जातो. ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही करतो, येशू ख्रिस्त तारणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, आमच्या मुखाने आम्ही कबूल करतो, आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही विश्वास करतो, त्या दिवशी आमचं तारण होतं. पण प्रियांनो त्याचबरोबर ती ऍक्शन होणं गरजेचं आहे. पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला सूट पाहिजे, आम्हाला मोकळीकता पाहिजे. सूट या गोष्टीतून नाहीये. सूट त्या एका व्यक्तीला होती ज्याने वधस्तंभावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. कारण वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतं की स्वर्गात स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा पूर्णपणे अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. पण आम्हाला त्याने वेळ दिलेला आहे, त्याने आम्हाला संधी दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही त्याचा नाकार करतो तर आम्हाला कोणता हक्क आहे की त्याच्याकडे आम्हाला जाण्याचा? काहीच नाही. हालेलुया. त्याच वेळेस हक्क मिळतो ज्या वेळेस आम्ही शिक्कामोर्तब होतो, ज्यावेळेस आमच्यावरती शिक्का मारला जातो, त्याच वेळेस प्रियांनो आम्हाला स्वर्गामध्ये त्याच्याकडे जाण्याचा अधिकार प्राप्त होतो, नसता होत नाहीये प्रियांनो. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही विकार, वासना आणि देह स्वभावासहित वधस्तंभावरती आम्ही खेळलेलो आहोत. आम्ही पापासाठी मेलेलो आहोत. पाप न करणे ही वृत्ती आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचे आहे. हालेलुया. सो शिष्यत्वासाठी समर्पित जीवन याबद्दल आम्ही पाहत आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे यामध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूशी सहभागिता किंवा ख्रिस्ताबरोबर मरणं गरजेचं आहे. हालेलुया. पहिला आम्ही पाहिलं की पापाला मरणे. त्यानंतर आता दुसरा मुद्दा आहे ख्रिस्ताच्या मृत्यूशी सहभागिता किंवा ख्रिस्ताबरोबर मरणे. हालेलुया. हालेलुया. समजतंय? ओके. रोमकरासपत्र अध्याय 6 आणि वचन 6 मध्ये रोमन चॅप्टर 6 वर्स 6, रोमन चॅप्टर 6 वर्स 6, रोम 6:6. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. हालेलुया. ही गोष्ट परिपूर्ण होणं गरजेची आहे. आम्ही ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती केव्हा खेळल्या जातो? केव्हा खेळल्या जातो? काय वाटतं? आम्ही ख्रिस्ताबरोबर केव्हा खेळल्या जातो? परत एकदा वचन वाचूयात. रोम 6:6, रोम 6:6. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. ओके. सो पुन्हा एकदा त्याच गोष्टीकडे येतं सगळी गोष्ट. हालेलुया. जोपर्यंत आमच्या शरीराला आमच्या जीवनातील पापाच्या या अधीन असलेले शरीर नष्ट होत नाही. पापाच्या अधीन असलेलं जे शरीर आहे केव्हा नष्ट होतं? हालेलुया. पापाच्या अधीन असलेलं हे शरीर केव्हा नष्ट होतं? ज्या वेळेस तो व्यक्ती पाप करणं सोडून देतो. हालेलुया. ज्या वेळेस तो आत्मिकरित्या ख्रिस्ताचा स्वीकार करतो, ज्या वेळेस तो उघडपणे पाण्याने आणि आत्म्याने त्याचा बाप्तिस्मा होतो, त्याच वेळेस त्याचं
हे पापाच्या दास्यामध्ये असलेलं जे शरीर आहे, त्या पापाच्या अधीनतेमध्ये असलेलं जे शरीर आहे ते त्याच वेळेस नष्ट होतं. हालेलुया. आणखी वचन या ठिकाणी आम्हाला सांगत आहे, आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळला गेला. हालेलुया. आम्ही केव्हा खेळल्या जातो? ज्या वेळेस आम्ही त्या पाण्यामध्ये बुडवल्या जातो त्यावेळेस. नसता आम्ही रोज ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवतो. हालेलुया. एकदाच खेळवलं जाणं आणि रोज खेळवणं कोणती जास्त त्रासदायक आहे? रोज रोज खेळवणं. बरोबर. स्वामी एकदाच प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवणं गरजेचं आहे. ते म्हणजे उघडपणे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं, म्हणजे पाण्याने आणि आत्म्याने आमचा बाप्तिस्म होणं आवश्यक आहे. हालेलुया. सो प्रियानो, ख्रिस्ताच्या मृत्यूशी आम्ही प्रत्येकाने सहभागिता, ख्रिस्ताबरोबर आम्ही मरणं गरजेचं आहे. जर आम्ही ख्रिस्ताबरोबर मेलो नाही तर आम्ही त्याचा खरा शिष्य बनू शकत नाही. हालेलुया. शिष्य तर पुष्कळ आहेत, बोललेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले आम्ही प्रत्येक जण निवडलेल्यांमध्ये पाहिजे, बोललेल्यांमध्ये नाही. हालेलुया. 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 ज्या प्रकारे आम्ही पाहतो की आमंत्रित पुष्कळ असतात, गावचं गाव बोलवलं जातं, पण सन्मान कोणाला मिळतो? जे विशेष लोक असतात त्यांना. कोणत्यामध्ये पाहिजे? ज्यांना सन्मान मिळेल त्यांच्यामध्ये पाहिजे की सगळ्यांमध्ये पाहिजे? ज्यांना सन्मान मिळेल त्यांच्यामध्ये पाहिजे. बरोबर. सो सन्मान मिळण्यासाठी प्रियांनो एफर्ट्स घेणं गरजेचं असतं, त्रास सहन करणं गरजेचं असतं. असाच सन्मान मिळत नाही. राईट. सन्मान मिळण्यासाठी प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 12 शिष्य आहे यांचा सन्मान प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. जसं आम्ही कालच्या भागामध्ये या गोष्टी अभ्यासल्या, यांच्या नावाची नोंद कुठं आहे? त्या तटावरती आहे, त्या पायांवरती त्यांच्या नावाची प्रियांनो ते नाव त्या ठिकाणी कोरलेले आहेत. सो हा सन्मान केव्हा मिळाला? ज्यावेळेस त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या, त्यांनी छळ, निंदा, अपमान, दुःख त्यांनी सहन केलं आणि त्याच वेळेस इतका मोठा सन्मान त्यांना मिळाला. म्हणून प्रियांनो आम्ही बोललेल्यांमध्ये नाही तर आम्ही निवडल्यांमध्ये असलं पाहिजे. हालेलुया. निवड ही प्रभूकडून आहे, पित्याकडून आहे. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही, या वचनामध्ये आम्ही परत एकदा वाचूया रोम 6 आणि वचन 6 मध्ये, की हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. आपला जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावरती खिळला जाणं महत्वाचं आहे. जुना मनुष्य जर आत असेल, जुना मनुष्य जर आत असेल तर त्या जुना मनुष्याचा स्वभाव काय माहितीये? राईट. पाप करणं. आणि नवीन मनुष्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जुना मनुष्य कोण आहे? आदाम. आणि हा जुना मनुष्य आमच्या ठाई असलेला हा जुना मनुष्य जोपर्यंत ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळला जात नाही तोपर्यंत नवा मनुष्य आमच्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. जोपर्यंत आदाम जो आमच्या ठाई आहे तो ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावरती खेळला जात नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला प्रत्येकांना ख्रिस्ताच्या मृत्यूशी सहभागी होणं गरजेचं आहे, ख्रिस्ताबरोबर मरणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताबरोबर मरत नाही तोपर्यंत ख्रिस्ताबरोबर आम्ही जिवंत केल्या जात नाही. आणि जिवंत केल्या जात नाही तोपर्यंत ख्रिस्ताचा आत्मा, तो पवित्र आत्मा आमच्या ठाई काम करत नाही. बोलू येशू मसीह की. खरा शिष्य बनण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे. रोम 8 आणि वचन 36, रोमन चॅप्टर 8 वर्स 36. रोम 8:36. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे, कपावयाच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. या ठिकाणी पौल म्हणतो की
तुझ्यामुळे. कुणामुळे? ख्रिस्तामुळे आमचं वध दिवसभर होत आहे. हालेलुया. कापावायाच्या मेंढरा सारखे आम्हाला गणिले आहे. सो प्रियांनो, ख्रिस्तामुळे, त्या परमेश्वर पित्यामुळे आम्हाला प्रत्येकांना दिवसभर प्रियांनो आमचा वध होतो. कसा होतो माहितीये? कसा होतो? आम्हाला छळल्या जातं, आमची निंदा केली जाते, आम्हाला अपमानित केलं जातं. हे प्रियांनो आम्हाला त्या स्वरूपाने प्रियांनो वध केला जातो. आम्ही सुवार्थ सांगतो, अनेक वेळेस आमचा अपमान केला जातो. आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, येशूवरती विश्वास करतो, अनेक जण प्रियांनो आम्हाला अपमानित करतात, अनेक जण निंदा करतात, अनेक जण आम्हाला नाव ठेवतात. प्रियांनो, हे आमच्यासाठी प्रियांनो वध होण्यासारखं आहे. दिवसभर आमचा वध होण्यासारखा आहे. पण ज्यावेळेस या स्वरूपाने आमचा वध दिवसभर होतो, त्याद्वारे प्रभूचा गौरव होतो, त्याद्वारे तुम्हाला मोठं पारितोषिक प्रभू तुम्हाला देतो. आणि ज्यावेळेस प्रभू तुम्हाला पारितोषिक देतो प्रियांनो, त्याचं मोठं प्रतिफळ तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया. 2 कोरिंथ 4 आणि वचन 11 मध्ये. 2 Corinthians chapter 4 verse 11. 2 कोरिंथ 4:11. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहो, यासाठी की येशूचे जीवनही आमचा मर्त्य देहात प्रकट व्हावे. या ठिकाणी पौल करिंथच्या मंडळीला या वचनातून जी गोष्ट तो नमूद करत आहे, जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपविलेलो आहोत, यासाठी की येशूचे जीवन ही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. हालेलुया, हालेलुया. आम्ही जे आता जिवंत आहोत ते कोणासाठी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रित्यर्थ. आणि आता मी आमच्या शरीरामध्ये जिवंत आहोत तर ते येशूच्या जीवनाच्या, आमच्या जीवनामध्ये येशूचा स्वभाव आम्ही प्रगट करण्यासाठी. येशूचा स्वभाव कसा होता? काय आहे? कसा आहे? दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, समंजस आहे, आणखी प्रीतीने भरलेला आहे, नम्रतेने भरलेला आहे, आणखी शांतीने भरलेला आहे, सहनशीलतेने भरलेला आहे, आणखी मंदक्रोध आहे, आणखी धीर आहे त्याच्या ठाई, आणखी दयाळू, यस, आणखी खूप अशा गोष्टी आहेत. सो आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताबरोबर ज्यावेळेस त्या वधस्तंभावरती खेळल्या जातो, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे, तरच आमचा वध रोज दिवसभर होईल. हालेलुया. आणि ज्यावेळेस दिवसभर आमचा वध होईल त्यावेळेस मोठा रिवॉर्ड, मोठं पारितोषिक आम्हाला त्या पित्याकडून, त्या परमेश्वराकडून मिळेल. हालेलुया. जर आमचा दिवसभर आमचा वध होत नाहीये, मोठं पारितोषिक सुद्धा अपेक्षित मुळीच करू नका. स्वतःचा आत्मत्याग होणं गरजेचं आहे. स्वतःचं प्रियानो त्याग होणं, सर्वस्वाचा त्याग होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस मोठं पारितोषिक आमच्यासाठी आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. 2 तिमोथी 2:11 मध्ये. 2 Timothy chapter 2 verse 11. 2 Timothy chapter 2 verse 11. 2 तिमोथी अध्याय 2:11 मध्ये. हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्या बरोबर मेलो तर त्याच्या बरोबर जिवंतही राहू. हालेलुया. हे वचन कसं आहे? विश्वसनीय आहे. कसं विश्वसनीय आहे? जर आपण त्याच्या बरोबर मेलो तर त्याच्या बरोबर जिवंतही राहू. आणि जर मेलो नाही तर? मेलो नाही तर? मेलो नाही तर मेलेलंच राहू, बरोबर. आणि जर मेलो तर जिवंत राहू. हालेलुया. म्हणजे त्याच्याबरोबर रोज मरणं गरजेचं आहे. विचाराने, बुद्धीने, आवडीने, निवडीने, ज्या ज्या स्वरूपाने आम्हाला मारता येईल त्याला मारायचंय आपल्या स्वतःला. हालेलुया. आणि या ठिकाणी या गोष्टीची स्पष्टता पौल तिमोथेला लिहितो की जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहू, नसता जिवंत राहण्याची संधी मुळीच नाहीये.
जर आम्हाला वाटतं की आम्ही पित्याबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, त्याच्या आत्म्याबरोबर आम्ही जिवंत राहावं, तर आता आम्हाला रोज त्याच्याबरोबर मरावं लागेल. हालेलुया. त्याच्याबरोबर मरणं म्हणजे काय आहे? ओके, छळ आहे, अपमान आहे, निंदा आहे, आणखी द्वेष आहे, आणखी इतक्या गोष्टी आम्ही सहन करतोय का? प्रश्नचिन्ह आहे. हालेलुया, हालेलुया. इतक्या गोष्टी आम्ही सहन करतोय का? म्हणजे आम्ही स्वतः मरतोय का? आत्मिकरित्या, शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, मानसिकरित्या आम्ही मरतो का? या गोष्टीचा जर आम्हाला त्रास व्हायला लागतो तर आम्ही लगेच रिॲक्ट व्हायला लागतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही रिॲक्ट व्हायला लागतो त्यावेळेस आमच्या ठाई असलेला जुना मनुष्य आणखी मेलेला नाही, जुना स्वभाव आणखी मेलेला नाही, जुना सर्वस्वाचा त्याग आम्ही केलेला नाही. आम्ही त्या ठिकाणी दाखवायला लागतो की मी हा आहे, मी ही आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्या कारणाने आम्ही खरा शिष्य आम्ही बनत नाही. त्या ठिकाणी आम्ही फक्त शिष्य बनून राहतो. आणि फक्त शिष्य असलेल्या व्यक्तीला, फक्त एक कर्मचारी असलेल्या व्यक्तीला एक मोठा रिवॉर्ड मिळेल याची मुळीच तो अपेक्षा करू शकत नाही. त्या दासाला प्रियांनो तो मोठा रिवॉर्ड आहे, जो दास सगळ्या गोष्टी सहन करतो, सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तो स्वीकारतो. त्रास आहे, निंदा आहे, अपमान आहे, दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे, रोग आहे, अपमान आहे, वेगवेगळ्या गोष्टी, तहान आहे, भूक आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला मिळतात जो व्यक्ती या सर्व गोष्टी सहन करतो. भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिला, मी तुझी पुष्कळांवरती नेमणूक करतो. ज्याने छळ, ज्याने अपमान, ज्याने निंदा, ज्याने त्याग, ज्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीला सहन केलं, त्यालाच मोठा रिवॉर्ड आहे, त्याला मोठं पारितोषिक आहे. हालेलुया. आम्हाला हक्क आहे सुवार्ता सांगण्याचा, आम्हाला अधिकार आहे सुवार्ता सांगण्याचा. संविधानिक तो अधिकार आम्हाला मिळालेला आहे. पण प्रियांनो, त्याचबरोबर आमचा छळ, आमची निंदा इतर करणाऱ्यांना अगोदर जवळचे करतील. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय रिॲक्शन आम्ही करतो ही गोष्ट जास्त महत्वाची ठरते. त्या वेळामध्ये आम्ही काय सांगितलं, काय शिकवलं या गोष्टीकडे नाही, तर आम्ही कसं वागतो या गोष्टीकडे जास्त पाहिलं जात आहे. आणि म्हणून एक देवाचे दास म्हणतात की विश्वासणारा किंवा ख्रिस्ती व्यक्ती हा 5वा शुभ वर्तमान आहे. आम्ही तसे आहोत का? हालेलुया, हालेलुया. जोरदार टाळ्या प्रभूसाठी. हे आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे, आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही शिष्य, खरा शिष्य, खरोखर शिष्य आम्ही बनावं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संशय न घेता, संशय न घेता येणारा अशी सेवा आम्ही करणं गरजेचं आहे. त्या पित्याने, त्या प्रभूने आमच्यावरची संशय न घेता अशी सेवा आमची असली पाहिजे. काय वाटतं? असं कोणी जगलं का? जगलेत. त्यांनी त्यांची सेवा इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी केली की पित्याने त्यांच्यावरती संशय घेतलाच नाही. एक वचन आम्ही वाचूया. कोण व्यक्ती आहे याचं उदाहरण उत्पत्ती 6 आणि वचन 22. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 22. उत्पत्ती 6 वचन 22 मध्ये. वाचा. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. हालेलुया. आम्ही नोहाच्या जीवनाबद्दल पाहिलं आणि नोहाला जसं जसं सांगितलं तसं त्याने केलं. देवाने त्याला जे काही सांगितले, वचन असंच आहे तुमच्या बायबलमध्ये, तसंच आहे, असंच आहे. देवाने त्याला जे काही सांगितले, आम्ही सर्वजण म्हणूया जे काही सांगितले, जे काही सांगितले, जे काही सांगितले
ते त्याने केले. हालेलुया. जे सांगितले ते त्याने केले. त्याने काही काही केलं का? जे काही सांगितलं. हालेलुया. जे काही सांगितलं. आता आम्हाला वचनामध्ये जे काही सांगितलं आम्ही तसंच करतो का? नाही. त्यातलं काही काही करतो. राईट. काही काही करतो. नोहा, जसं प्रियानो आमच्या समोर प्लेट असते, एखादी चांगली डिश आमच्या समोर दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक पदार्थ आम्हाला आवडतो का? जी भाजी आम्हाला जास्त आवडते ती भाजी आम्ही जास्त खातो. बरोबर. सगळे पदार्थ त्यामध्ये जसे मांडलेले आहेत, समजा 10 प्रकारचे पदार्थ त्या प्लेटमध्ये आहेत, 10चे 10 आम्ही सगळे सारखे खातो का? जे आम्हाला जास्त आवडतं तेच आम्ही अधिक खातो. त्या प्रकारे आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये विश्वासणारा असा बनलाय. जे काही सांगितलं ते नोहाने केलं. जे काही आम्हाला दिलंय, जे काही आम्हाला शिकवलं ते आम्ही करतो का? त्यातलं काही काही करतो. जे आम्हाला आवडतं, जे आम्हाला पटतं, जे आमच्या बुद्धीला पटतं, जे आमच्या मानसिकतेला पटतं, जे आमच्या विचाराला पटतं, त्या गोष्टी आम्ही करायला लागतो. पण प्रियांनो, नोहा पूर्णपणे त्याची बुद्धी त्याने बाजूला सोडली, त्याचं ज्ञान त्याने बाजूला टाकलं, त्याचे विचार त्याने बाजूला केले. आणि वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की नोहाला तसे केले, नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आम्हाला सुद्धा तसंच करणं गरजेचं आहे. जे आम्हाला येशूने शिकवलं, जे काही येशूने आम्हाला आज्ञा पिलं, ज्या काही गोष्टी त्याने आम्हाला वचनातून शिकवल्या, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं गरजेचं आहे. त्यातल्या काहीच नाही, सर्व. हालेलुया. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया. त्याच वेळेस आमच्यावरती संशय घेणार नाही. हालेलुया. त्याचबरोबर आणखी एक वचन आम्ही पाहूया. दावीद याच्याबद्दल सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की स्तोत्रसंहिता 40 आणि वचन 8 मध्ये, सॅम चॅप्टर 40 वर्स 8, स्तोत्रसंहिता 40:8 मध्ये, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. हालेलुया. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. हालेलुया. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. एक उदाहरण आम्हाला पाहायला मिळेल दावीदाबद्दल. दावीद राजा होता. राजा असताना प्रियानो, ज्यावेळेस तो कोश त्या नगरामध्ये, त्या मंदिरामध्ये आणण्यात येत होता प्रियानो, आम्ही वचनामध्ये पाहतो की त्या वेळामध्ये दावीद भान विसरला. हु आय एम, मी कोण आहे, ही गोष्ट तो विसरला आणि त्या परमेश्वराच्या कोशासमोर तो नाचला. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस ही गोष्ट विसरतो की मी कोण आहे, मी हे आहे, मी ते आहे, माझ्याकडे इतकं शिक्षण आहे, माझ्याकडे इतकं पद आहे, इतका मोठा माझा परिवार आहे, परिवाराचा मी मुख्य आहे, माझ्याकडे हुद्दा आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे नाव आहे. दाविदासारखं तर कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही. हालेलुया. दाविदाकडे संपत्ती होती, दाविदाकडे नाव होतं, दाविदा स्वतः एका मोठ्या पदावरती, म्हणजे तो राजा म्हणून होता. प्रियानो, राजा होता. पण त्याने सगळ्या गोष्टी तो विसरून गेला, कारण परमेश्वराचा कोश, हालेलुया, परमेश्वराच्या कोशासमोर तो नाचला, त्याने आनंद केला, परमेश्वराचा धन्यवाद केला, परमेश्वराच्या नावाचा जय जयकार त्याने केला. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी मला पाहायला मिळतं की दावीद राजा म्हणतो, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला आनंद आहे. आम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद आहे? हालेलुया. आम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद आहे? स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला की पित्याच्या इच्छेप्रमाणे करायला? आम्हाला पित्याच्या इच्छेप्रमाणे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे करायला जर आनंद आहे, तर आम्ही स्वतःची इच्छा मारून टाकू. राईट. आणि ज्या वेळेस आम्ही स्वतःची इच्छा पूर्ण करू, त्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो.
कारण ज्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो त्यानुसारच मनुष्य करायला लागतो. हालेलुया. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मी दिवसभर माझा वध होत आहे. स्वतःचा वध केव्हा होतो? ज्यावेळेस आम्ही स्वतःच्या मानसिकतेला, स्वतःच्या विचाराला, स्वतःच्या कर्तृत्वाला आम्ही मारतो, त्यावेळेस आमचा स्वतःचा वध होतो. पण या ठिकाणी दावीद राजा जी गोष्ट नमूद करत आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहेत. आमच्या अंतःकरणात काय आहे ते करायला आम्हाला आवडेल. हालेलुया. किती अंतःकरणात काही गोष्टी असू द्या, किती गुंता असू द्या, परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. कसंही अंतःकरण असू द्या, परमेश्वराला माहिती आहे. तुम्ही कोणत्या अंतःकरणाने प्रभूकडे येता, परमेश्वराला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी संशय घेता येणार नाही अशी सेवा आमची असली पाहिजे. नोहाबद्दल तशी होती, दाविदाबद्दल तशी होती. यशया 6 आणि वचन 8 काय सांगतं? आयझाया चॅप्टर 6 वर्स 8. यशया 6 आणि वचन 8. यशया 6 वचन 8 मध्ये, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठवू. हालेलुया. या ठिकाणी पियानो मी पाहतो की यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण. यशया याच्याबद्दल आम्ही पाहतो की अनेक मोठमोठ्या गोष्टी यशयाने त्याच्या ग्रंथामध्ये नमूद केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या शेकडो वर्षाच्या अगोदर पियानो यशया याने आपल्या ग्रंथामध्ये या गोष्टी नमूद केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि परमेश्वर पित्याचं राज्य, या संदर्भात अनेक गोष्टी पियानो त्याने आपल्या ग्रंथामध्ये नमूद केल्या. आणि या ठिकाणी मी पाहतो की त्याच्याद्वारे मोठमोठी कामं परमेश्वराने केली. आणि ज्यावेळेस त्याला पाचारण झालं, वचन या ठिकाणी मला सांगतं की तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. आणि पियानो त्याने खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर पित्याचं काम त्याने केलं. हालेलुया. या ठिकाणी एक आणखी गोष्ट लक्षात येते, आमच्यासाठी कोण जाईल. पित्याने म्हणलं नाही की माझ्यासाठी कोण जाईल, आमच्यासाठी. दोघांपेक्षा अधिक ज्यावेळेस त्या ठिकाणी असतात त्यावेळेस आमच्यासाठी, माझ्यासाठी म्हणल्या जात नाही, आमच्यासाठी म्हणल्या जातात. बरोबर. सो या ठिकाणी पियानो पित्याने, प्रभू येशू ख्रिस्ताने आणि पवित्र आत्म्याने या तिघांच्या माध्यमातून पियानो ही गोष्ट नमूद केलेली आहे की आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठवू. आणि पियानो यशाने आपल्या जीवनामध्ये पित्याचं, त्या त्रैक्य देवाचं काम त्याने आपल्या जीवनामध्ये संशय घेता येणार नाही अशा स्वरूपाची सेवा त्याने केली. त्यानंतर आणखी एक व्यक्तिमत्व आम्ही पाहूया. योहान कृष्णवर्तमान 4 आणि वचन 34. जॉन चॅप्टर 4 वर्स 34. योहान 4:34. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. हालेलुया. या ठिकाणी आणखी एक पात्र आहे, हे विशेष पात्र आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. सो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये पित्याची इच्छा त्याने सिद्धीस नेली. आणि म्हणून पियानो प्रभू येशू ख्रिस्तावरती कोणत्याही स्वरूपाने संशय सेवेसंदर्भात मुळीच नाहीये. त्याने पित्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये इतक्या प्रबल प्रमाणे त्याने सिद्धीस नेली. आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने इतकं भयंकर दुःख त्याने सहन केलं, इतकी भयंकर पीडा प्रभू येशू ख्रिस्ताने सहन केली की अशा प्रकारची पीडा कोणीही सहन केली नाही. एक साधारण मनुष्य अशा प्रकारची पीडा मुळीच सहन करू शकत नव्हता. आणि म्हणूनच परमेश्वर पित्याने
आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं की त्याने पित्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करावी. जसं पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की गेतसेमनी बागेमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली की हे पित्या, तू हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे ते होऊ दे. आणि त्यानुसार आम्ही पाहतो की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला 39 फटके मारण्यात आले, प्रियानो ते इतके भयंकर होते की ज्या वेळेस ते फटके मारण्यात येत होते, प्रियानो त्या प्रत्येक चाबगाच्या फटक्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं मांस त्याच्या शरीरावरून प्रियानो बाहेर खेचल्या जात होतं. वचन सांगतं की जमीन नांगरावी अशी प्रभू येशू ख्रिस्ताची पाठ, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर झालं होतं. इतकी भयंकर पीडा त्याने 39 फटक्याची पीडा त्याने सहन केली. त्यानंतरहून त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यावरती काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला. त्याने हे दाखवलं की मी माझ्या जीवनामध्ये माझी इच्छा नाही तर मी पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आलो. त्याने पित्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण केली. आणि प्रियांनो, हीच वृत्ती, हीच सेवा प्रभू येशू ख्रिस्ताची आहे की त्याने संशय घेता येणार नाही अशा प्रकारची सेवा त्याने या जगामध्ये केली. पौल प्रेषित 9 आणि वचन 6 काय सांगतं पौलाबद्दल? ऍक्ट चॅप्टर 9 वर्स 6 शेवटचं वचन आहे. तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावायचे हे तुला सांगण्यात येईल. आम्ही पाहतो की पौल तो शाऊल आहे आणि ज्या वेळेस या शाऊलाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या द्वारे पियानो त्याची पकड केली जात आहे. वचन या ठिकाणी मला सांगतं की ज्यावेळेस त्याची पकड करण्यात येते त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हणलं तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावायचे हे तुला सांगण्यात येईल. आणि पियानो मी पाहतो की ज्या वेळेस पौलाने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं, पियानो तेव्हापासून पौल मागे वळून त्याने पाहिलं नाही. त्याने म्हणलं की आता मी माझा सर्व स्वभाव, माझं जीवन त्या ख्रिस्तासाठी वधस्तंभावरती मी खेळलेलो आहे. आता मी नाहीये, तर आता माझ्या ठाई कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. सो प्रियांनो, आणि म्हणूनच पौल म्हणतो की मी एक प्रेषित आहे. हालेलुया. तो स्वतःला प्रेषित्व किंवा प्रेषित म्हणून संबोधतो कारण तो खऱ्या अर्थाने संशय घेता येणार नाही अशी सेवा प्रियांनो पौलाने केली. हालेलुया. सो प्रियांनो, आता आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा प्रकारची सेवा करू शकतो का की परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती संशय करावा अशी सेवा आम्ही करू शकतो का? छळ होईल, निंदा होईल, अपमान होईल, वागणूक चांगली मिळणार नाही, सन्मान मिळणार नाही, पण त्या प्रत्येक गोष्टींच्या कारणाने पित्याचा गौरव होईल. हालेलुया. पित्याचा गौरव होईल. सो प्रियांनो, शिष्यत्व प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, ज्या वेळेस आम्ही त्याच्या शिकवणीमध्ये राहतो, त्याच्या शिक्षणामध्ये राहतो, त्याच्या वचनामध्ये राहतो, त्याच्या आज्ञामध्ये राहतो, त्यावेळेस आम्ही त्याचे शिष्य बनतो. आणि हे शिष्यत्व त्या व्यक्तीला प्राप्त होतं जो स्वतःचा नाकार करतो, स्वतःचा वधस्तंभ घेऊन वाहतो, परित्याग करतो, सर्वस्वाचा त्याग करतो, खंबीरपणे तो राहतो, फलदायित्व त्याच्या जीवनामध्ये राहतं. आणि प्रियांनो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समर्पित जीवन तो व्यक्ती जगतो. त्या व्यक्तीला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनण्यासाठी संधी उपलब्ध होते. तोच व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य बनतो. आणि जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य बनतो त्याच्यासाठी एक रिवॉर्ड, एक पारितोषिक आहे. हे वचन आम्ही पाहूया आणि त्यानंतर आम्ही प्रार्थनेमध्ये जाऊया. लूक कुशवर्तमान अध्याय 18 वचन 29 आणि 30 मध्ये. लुका चॅप्टर 18 वर्स 29 and 30. 18, 29 आणि 30. त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरिता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडले आहेत, त्याला ह्या काळी पुष्कळपटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही. हालेलुया.
त्या व्यक्तीला काय मिळणार आहे? सार्वकालिक जिवंत देवाच्या राज्यामध्ये त्याला सार्वकालिक जीवन, त्याला स्वर्गीय जीवन मिळेल. हालेलुया. सो आज तुम्ही तुमच्या स्वतःचा त्याग करताय, स्वतःला तुम्ही नाकारताय, स्वतःचा वधस्तंभ घेऊन तुम्ही चालताय, तुम्ही परित्याग करताय, तुमच्या प्रियजनांचा त्याग तुम्ही करताय, तुम्ही तुमच्या सर्वस्वाचा, तुम्ही कोण आहात, काय आहात या गोष्टीचा तुम्ही त्याग करताय, तुम्ही खंबीरपणे उभे राहतात. तुम्हाला अनेक अडचणी येतात, अनेक दुःखांना तुम्हाला सामोरं जावं लागतं, पण तुम्ही खंबीरपणे उभे आहात, तुम्ही फलदायी तुम्ही आहात. या सर्व गोष्टीचं पारितोषिक तुम्हाला या स्वरूपाने आहे की तुम्हाला स्वर्गाचं जीवन, सार्वकालिक जीवन, त्या स्वर्गामधलं जीवन तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. सो प्रियानो, 12 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताने निवडले, आता तो तुम्हाला निवडत आहे. आता ही तुमची वेळ आहे की तुम्ही खरा शिष्य म्हणून तुम्ही सिद्ध व्हावं, तुम्ही स्पष्ट करावं, आणि तुमच्यावरती कुठल्या प्रकारचा संशय त्या पित्याने, त्या प्रभूने घेता कामा नये. कारण तुम्ही ज्या प्रकारे नोहाने, दाविदाने, यशाने, प्रभू येशू ख्रिस्ताने, पाऊलाने त्यांची सेविकाई केली, आज आम्ही आमची सेवा फलद्रूप करूया, सिद्ध करूया की मी सुद्धा त्या स्वरूपाची सेवा मी नक्की करेल. अडचणी येतील, दुःख येतील, निराशा येईल, अनेक प्रकारचा छळ, अपमान, निंदेला सामोरं जावं लागेल, पण प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुमच्या बरोबर आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. मत्तई च्या 28व्या अध्यायामध्ये जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने नमूद केली, त्यानुसार तो आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आहे. युगाच्या सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. त्याने आम्हाला शिष्य बनवलंय. आता आमची जबाबदारी आहे की आम्ही जाऊन शिष्य बनवावेत, त्यांना आज्ञा, त्यांना देवाचं वचन आम्ही शिकवावं, आणि त्या माध्यमातून इतरांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आत्मिक त्यांनी सुद्धा जन्म घेण्यासाठी आम्ही सुद्धा इतरांच्या जीवनासाठी कारणीभूत ठरावं. कारण प्रियांनो, शेत तयार आहे पण काम करी थोडके आहेत. आम्ही ते काम करी तयार होण्यासाठी, त्याच्या शेतात काम करी तयार होण्यासाठी प्रियांनो प्रभू आम्हाला निवडत आहे. या आम्ही त्याचे खरे शिष्य होण्यासाठी आम्ही तयार होऊ. प्रभू आम्हाला सहायता करो. आम्ही दैवाप करू.